आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ डिमांड। देयर आर 5 टाइप्स ऑफ डिमांड। फर्स्ट, डायरेक्ट डिमांड। सेकंड, इनडायरेक्ट डिमांड। थर्ड, कॉम्प्लिमेंटरी डिमांड। फोर्थ, कंपोजिटिव्ह डिमांड आणि फिफ्थ, कॉम्पिटिटिव्ह डिमांड। दिस 5 टाइप्स ऑफ डिमांड। मागणीचे प्रकार बघणार आहोत। त्याच्यामधला पहिला प्रकार आहे डायरेक्ट डिमांड, म्हणजे प्रत्यक्ष मागणी। दैनंदिन जीवनामध्ये उपभोक्ता ज्या ज्या वस्तूंची मागणी करतो त्या सर्व वस्तूंचा समावेश प्रत्यक्ष मागणीमध्ये केला जातो। प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर उपभोक्त्याला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो ज्या ज्या वस्तूंची मागणी करतो त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात। मग ते घर असेल, औषधं असतील, शिक्षण असेल, कपडे असतील, त्याच्यानंतर त्याला आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सोयी सुविधा, मग त्याच्यामध्ये आपण म्हणता येईल काय की कार असेल, मोबाईल असेल, बुक्स असतील, टीव्ही असेल, तर या सगळ्या वस्तूंचा समावेश कशामध्ये असतो, तर प्रत्यक्ष मागणीमध्ये केला जातो। थोडक्यात सांगता येईल काय की प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, तर उपभोक्त्याने प्रत्यक्षरित्या जी केलेली मागणी असते तिला प्रत्यक्ष मागणी असे म्हटले जातं। मग तो ज्या काही वस्तूंची मागणी करतो त्या सर्व वस्तूंचा समावेश प्रत्यक्ष मागणीमध्ये केला जातो। त्याच्यानंतर मागणीचा दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे इनडायरेक्ट मागणी। म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष मागणी। अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असे देखील म्हटलं जातं। एक्झामच्या विचारतात रिकाम्या जागेला की परोक्ष मागणी किंवा अप्रत्यक्ष मागणीला दुसरं नाव काय आहे, तर परोक्ष मागणी असे म्हटलं जातं। का अप्रत्यक्ष म्हटलं जातं, आधीच्या प्रकारामध्ये आपण बघितलं तर त्याला उपभोक्त्याला लागणाऱ्या ज्या काही गरजा असतात त्या सर्व गरजा भागवण्यासाठी तो ज्या ज्या वस्तूंची मागणी करतो त्या सर्व वस्तूंचा समावेश आपण प्रत्यक्ष मागणीमध्ये केला जातो। पण अप्रत्यक्ष मागणीमध्ये काय सांगितलं जातं, तर अप्रत्यक्षरित्या म्हणजे वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्या काही वस्तूची मागणी केली जाते तिला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात। म्हणजेच काय की अप्रत्यक्ष मागणीमध्ये उत्पादनासाठी केलेली जी मागणी असते, उत्पादनाचे घटक, अप्रत्यक्ष मागणी इनडायरेक्ट डिमांड, अप्रत्यक्ष मागणी, याच्यामध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकांचा समावेश अप्रत्यक्ष मागणीमध्ये केला जातो। आता उत्पादनाचे घटक म्हणजे कोणते, तर त्याच्यामध्ये पहिला येतो उत्पादनाचा घटक श्रम, भूमी, भांडवल। उत्पादनाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 घटकांचा समावेश येतो। या 4 घटकांसाठी केलेली जी मागणी असते ती कशी असते, अप्रत्यक्षरित्या असते। म्हणजे सांगता येईल काय, तर ग्राहकांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं। मग उत्पादन करण्यासाठी जे घटक लागतात त्या घटकांना केलेली जी मागणी असते ती मागणी म्हणजे कोणती, अप्रत्यक्ष मागणी किंवा तिला परोक्ष मागणी असं म्हटलं जातं। म्हणजे काय की ग्राहकांना लागणारे जे कापड आहे ते कापड असेल किंवा साखर असेल ते इत्यादींची आपण ग्राहक मागणी करतो। मग ती मागणी जर आपल्याला पूर्ण करायची असेल, म्हणजे काय कपडे तयार करायचे असतील, साखर बनवायची असेल किंवा आपण म्हटलं काय की घर बनवायचं असेल, तर त्याच्यासाठी काय लागतं, अशा वस्तू तयार करण्यासाठी भूमीची, श्रमाची, भांडवलाची आणि संयोजकांची आवश्यकता असते। मग ह्याची जी मागणी केली जाते ती कशी असते, अप्रत्यक्षरित्या असते, म्हणून तिला परोक्ष मागणी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर मागणीचा तिसरा प्रकार पडतो तो कोणता, कॉम्प्लिमेंटरी डिमांड, ज्याला पूरक मागणी असं म्हटलं जातं। किंवा संयुक्त मागणी असं म्हटलं जातं। पूरक किंवा संयुक्त मागणी म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपल्याला एकच गरज पूर्ण करायची असते पण ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण त्या एकाच
ची मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणजे एकाच वस्तूची गरज पूर्ण करण्यासाठी आपण ते बरोबर 2 किंवा 2पेक्षा जास्त वस्तूंची मागणी काय करत असतो. म्हणजेच काय तर चहा आपल्याला बनवायचा झाला तर नुसतं चहा आपल्याला बनवायचा असेल तर आपण काय करतो त्या चहा बरोबर अजून 2 ते 3 वस्तूंची काय करतो एकत्रितरित्या मागणी करतो. कसं तर चहा बनवायचा झाला तर आपल्याला त्या चहा बनवण्यासाठी साखर लागते, दूध लागतं, चहा पावडर लागते. म्हणजेच काय की नुसतं चहाची आपल्याला जर मागणी पूर्ण करायची असेल तर आपल्याला त्याच्याबरोबर काय आपण लागतं तर अजून 2 ते 3 वस्तूंची आपल्याला एकत्रितरित्या आपण काय करतो मागणी करतो. म्हणून तिला आपण पूरक मागणी किंवा आपण काय म्हणतो संयुक्त मागणी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर चौथा मागणीचा प्रकार पडतो तो कोणता तर कंपोसाइट डिमांड, ज्याला संमिश्र मागणी असं म्हटलं जातं. संमिश्र म्हणजे काय तर वस्तू एकच असते पण तिचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. म्हणजेच काय तर वस्तू एक, उदाहरणार्थ आपण वीज जर घेतली तर विजेचा वापर आपण अनेक कारणांसाठी केला जातो. मग अनेक कारण म्हणजे काय ट्यूबलाइट साठी, फॅन चालवण्यासाठी, फ्रीज साठी, मशीन चालवण्यासाठी. म्हणजेच काय तर वीज ही एकच आहे पण तिचा अनेक कामांसाठी आपण विविधरित्या आपल्याला तिचा वापर होत असतो. म्हणून तिला संमिश्र मागणी असं म्हटलं जातं. किंवा आपण म्हटलं असेल कम्प्युटर सुद्धा चालवण्यासाठी आपल्याला काय लागते विजेची गरज लागते. फॅन आपल्याला साधं वॉशिंग मशीन चालू करायचं असेल, मिक्सर चालू करायचं असेल तरी सुद्धा आपण काय करतो विजेचा वापर करत असतो. म्हणजे कुठलीही आपल्याला जी मशिनरीची गाडी आहे तर तिचा आपल्याला वापर करण्यासाठी आपण काय करतो विजेचा वापर करतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं अजून उदाहरण देता येईल ते म्हणजे कोणतं तर पाणी. पाण्याचा आपण अनेक कामासाठी आपण वापर करतो. पिण्यासाठी आपल्याला वापर होतो, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. म्हणजेच काय तर वस्तू एकच जरी असली तरी तिचा आपण काय करतो अनेक कारणांसाठी आपण तिचा वापर करत असतो. म्हणून तिला संमिश्र मागणी असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार पडतो मागणीचा तो कोणता आहे तर कॉम्पिटिटिव्ह डिमांड. याला मराठीमध्ये स्पर्धात्मक मागणी असं म्हटलं. स्पर्धात्मक मागणी ज्या वस्तूंना अनेक पर्यायी वस्तू असतात त्याची स्पर्धात्मकरित्या काय केली जाते मागणी केली जाते. उदाहरणार्थ चहा असेल तर चहाला काय आहे कॉफी हा पर्याय दिलेला आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये म्हणजे चहामध्ये आणि कॉफीमध्ये कशी असते एक प्रकारे स्पर्धा निर्माण झालेली असते. दुसरं सांगता येईल साखर आणि गुळ. ह्या दोन्ही सुद्धा साखरेला कशी गुळ हा पर्यायी आहे त्यामुळे दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला स्पर्धा दिसून येते. मागणीचे 5 प्रकार बघितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष मागणी. याच्यामध्ये नावाप्रमाणेच आपल्याला समजतं काय की प्रत्यक्ष मागणीमध्ये जी उपभोक्ता मागणी करतो ती कशी असते प्रत्यक्षरित्या केलेली असते. प्रत्यक्ष मागणीमध्ये उपभोक्ता काय करतो प्रत्यक्षरित्या जी काही वस्तूंची मागणी करतो त्या सर्व वस्तूचा समावेश आपण काय करतो प्रत्यक्ष मागणीमध्ये करतो. थोडक्यात आपण जर बघायला गेलं म्हणजे ज्यावेळेला आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तर त्यावेळेला त्याचा अर्थ समजून जर आपण घेतला तर काय होतं आपल्याला त्याचा अर्थ समजल्याच्या नंतर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर समजलं जातं आणि आपल्याला त्याचा अभ्यास करता येणं सहज शक्य होतं. म्हणून थोडक्यात आपण जर बघायला गेलो तर प्रत्यक्ष मागणीमध्ये उपभोक्त्याच्या ज्या गरजा असतात त्या सर्वांचा समावेश कशामध्ये असतो प्रत्यक्ष मागणीमध्ये. अप्रत्यक्ष मागणीमध्ये काय तर उत्पादनाच्या
घटक आहेत त्याचा समावेश असतो, म्हणजे त्याची अप्रत्यक्षरित्या मागणी केली जाते. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी. अजून एक अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी म्हणतात. पूरक किंवा संयुक्त मागणी म्हणजे काय, तर एकाच वेळी एकच गरज पूर्ण करताना आपण काय करतो, दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी करतो. संमिश्र मागणीमध्ये काय, एकच वस्तू अनेक उपभोगासाठी तिचा वापर केला जातो. आणि स्पर्धात्मक मागणीमध्ये काय, तर स्पर्धा केली जाते दोन वस्तूंमध्ये. उपभोक्त्याच्या गरजा मग त्या कोणत्याही असतील, कापड, अन्नधान्य वगैरे. अप्रत्यक्ष उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. पूरक मागणी एकच गरज पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा काय करतो आपण, जास्त वस्तूंची. मग त्याच्यामध्ये चहा असेल. संमिश्र मागणीमध्ये एकच वस्तू अनेक उपभोगासाठी, मग वीज, पाणी. आणि स्पर्धात्मक मागणी जर आपण बघितली तर ती कशामध्ये येते, चहा, कॉफी, गूळ, साखर. मागणीचे एकूण 5 प्रकार पडतात. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक किंवा संयुक्त मागणी, त्याच्यानंतर संमिश्र मागणी आणि 5वा स्पर्धात्मक मागणी.